नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव पत्ता सांगा बरं. गणेश तानाजी खंडाळे कामठी, बरं. तालुका कराड, जिल्हा सातारा. केरन ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पुणे, बरोबर. ह्या कंपनीचं केरन मार्गदर्शन तुम्ही या ऊससाठी वापरले, बरोबर. हो. मग हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला जरा सांगता का? वापरल्यानंतर ऊसाची जाडी वाढली, हां. ऊसाचं पेरेची साईज लांब पडली आहे, बरं. मातीत भुसभुशीतपणा पांढऱ्यामुळे संख्या जास्त आहे. ओके. आणखीन ह्याच्यात काय फरक पडला, पेऱ्यात काय फरक पडला, परत जमिनीत काय फरक पडला? जाडीला फरक पडलाय. बरं. पेर आता ऊसाची उंची भरपूर झालेली आहे. बरं. ह्याला किती आळवणी किती फवारणी केल्या? त्याला 2 आळवण्या आणि 2 फवारण्या केल्या. बरं. आता ऊसाची काय परिस्थिती आहे? आता ऊस 40-45 कांड्या आहे की. बरं. आता कांड्या जरा मोजून दाखवता का मला? हां, दाखवतो. ही खायली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 40 कांड्या. जवळपास 40 ते मला वाटतं 45 कांडे असतील, कारण तोडताना ऊस बरोबर निघून झाला, बरोबर. हो. आता हा झाला ऊस आपला जुना ऊस, बरोबर. हां. आता मागणं जे पाठीमागं कोंब आले होते, हां. पाठीमागं आपण एक शूटिंग केलं होतं, हो, बरोबर. त्यात जे कोंब आले होते त्यातला जर ऊस दाखवा मला बरं. जूनमध्ये आली. हां, जूनमध्ये पाठीमागं आलेले कोंब जरा दाखवा. ते पहिले खाली ठेवा, सगळं पहिले खाली ठेवा. हे जूनला आलेलं कोंब आहे. हां, पाठीमागं आलेलं कोंब त्याच्या कांट्या जरा मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. बरोबर. म्हणजे पहिल्या ऊसाला 40 ते 45 कांडे आहेत हां. आणि दुसऱ्या ऊसाला 20 ते 22 कांडे आहेत, बरोबर. हो. म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा पाठीमागं आलेले कोंब जगत नाहीत, हां. पण तसं काय घडलेलं नाही. तर ह्या मार्गदर्शनामुळे काय झालं, पाठीमागचे कोंब सुद्धा आपले आता मोडीत गेलेत असं म्हणायला हरकत नाही, बरोबर ना. हे जाडी आता बघा, इथं पिसाळ साहेबांच्या हातात कोंब आहे एक, बरोबर. ही जी जाडी बघा कोंबाची, हो. हातात बसते का आपल्या? नाही बसत, नाही बस. बरोबर. आता मला सांगा, हे मार्गदर्शन घेतल्यामुळे आता आपल्या उत्पन्नात काय वाढ होईल असं वाटतंय तुम्हाला? उत्पन्नात नाही म्हटलं तरी एकरात 8 ते 10 टनाची वाढ होणार आहे. बरोबर. पूर्वी ह्या क्षेत्रात किती ऊस जात होता आपला? या क्षेत्रात नाही म्हटलं तर 80-85 टन जात होतं. आता यंदा आता तोड चालू आहे आपली, बरोबर. हो, चालेल. आता काय परिस्थिती आहे, काय वाटतंय तुम्हाला? आता वाटतं 1-125 टन तरी ऊस जाणार. ऊस जाईल म्हणजे पहिल्यापेक्षा किती उत्पन्न वाढेल आपलं? एक 40 ते 20 पण नाही ते. हो, 40 टन. 35 ते 40 टन वाढेल, बरोबर. अवरेजली किती वाढेल? 35 ते 40 टन ऊस वाढेल, बरोबर. असं आपल्याला वाटतंय. मग हे जे मार्गदर्शन घेतलंय आपण, हे इतर लोकांसाठी फायदेशीर आहे का? हे फायदेशीर आहे. बरोबर. हे तुमचे बंधुराज ना हां, बंधू आहे. साहेब, तुम्हाला काय वाटतंय ऊस बघून? ऊसाचा रिझल्ट एक नंबरच आहे. म्हणजे ऊस जी वाढ जी हां. आहे ती ऊस लय भारी आहे. जी पानाची जी रुंदी आहे हां, येस. ती 4 बोटापेक्षा जास्त अशी रुंदी पानाची पडते. त्यामुळे कांड्याची जी संख्या आहे ती लांबडी अशी पडते. आता या ऊसाला कुठेही तोरा नाही नाही बरोबर 8232 बियाणं आपलं. आता बाकीच्या ज्या ऊस आणि ह्या ऊसात काय फरक वाटतो तुम्हाला? तुम्ही बघितलं असेल आता. बाकी ऊसा म्हणजे कसं आहे, इतकं म्हणजे इतकं हायडन जी जाडी जी लांबी जी आहे बरोबर. ती बाकीच्या ऊसात येत नाही. ओके. मग मला सांगा, आता इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? इतर शेतकऱ्यांनी हे अवश्य वापरावं. बरोबर. ही केरन टेक्नॉलॉजी हो, अवश्य. आणि केरन मार्गदर्शन हा जो विषय आहे तो इतर शेतकऱ्यांनी काय करावं, अवश्य हो, अवश्य घ्यावं. वापरावा. पिसाळ साहेब, तुम्ही बघितलं का असा ऊस कुठं? नाही, हा खूप मोठा झाड आहे. आता सुद्धा बसत नाही असं झाड आहे हा ऊस. बरोबर. म्हणजे तुम्ही समाधानी आहे, बरोबर. एवढ्या लांब आपण सगळ्यांना बोलवलं इथं, तर ऊस बघून सगळे समाधानी आहे. झपाट साहेब बोला. मला सगळ्यात विशेष असं वाटतं या ऊसात बघितल्यावर, हां. एका ऊसाचे 4 तुकडे करायला लागतील ओके. हां. आणि मुळे ठेवायला जागा नाही. एकावेक अशा मुळे ठेवले सगळ्या. बरं. आणि उत्पन्न त्यांनी सांगितल्यापेक्षा माझ्या अंदाजाने अजून 20 टन तरी वाढेल असं मला तरी वाटतंय. खंडाळे साहेब, मला जरा प्रतिक्रिया सांगा तोडवाल्यांची. काय म्हणते तोडवाले? तोडवाली आता कशाची वैतागली सगळं ऊस तोडून वडून ते काय म्हणते ते? काय ऊस आले प्रत्येक बेटात का नाही म्हटलं तर 20 ते 22 ऊस आहेत बरं. एका बेटात. 3 ते 4 मुळे पडतात. एका बेटात एक 3 ते 4 मुळे होते. मुळ्याचं ढीग आहे तुमच्या समोर. इतक्या दाट मुळ्या टाकले ते का ही ढीग बागी. हे असं ढीग आहेत मुळ्याच्या आणि इकडं भरणी चालू आहे, बरोबर. बरं.
मग आता मला सांगा हे राहिलेलं जे क्षेत्र आहे आपलं आपण लागणीला पण वापरलंय हो, लागण बघितली आपण वापरले. बरोबर तर आता जे आपल्याला राहिलेलं क्षेत्र आहे किंवा बाकी जी लोक आहेत गावातली बरोबर ते गावातल्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे गावातल्या लोकांची प्रतिक्रिया आहे की आता ही हमेशा वापरायचं मी सगळ्यांनी वापरावे बरोबर तर या केरनच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही समाधानी आहे समाधान ओके 100% समाधान. धन्यवाद धन्यवाद